नमस्कार मित्रांनो, आज आहे शनिवार आणि शनिवारचे हाफ डे आहे माझी. मूळस्थान या ठिकाणी मी भेट देणार आहे. तर अर्ध्या प्रवासात मी आलेलो आहे. या ठिकाणी घाटामध्येच जो विट्याचा घाट आहे, त्या विट्याच्या घाटामध्येच एक रस्ता आतमध्ये वरती जातो. त्या रस्त्यानं वरती गेल्यानंतर तुम्हाला हे जे मूळस्थानचं मंदिर आहे रेवणसिद्धाचं हे असणार आहे आणि त्या ठिकाणी आपण भेट द्यायचं आहे. या ठिकाणी पहा बोर्ड हे लावलेलं आहे. घाटामध्येच बोर्ड आहे पहा. इथं विटा नगर परिषद विटा यांचाही बोर्ड आहे, ॲरो दाखवलेला आहे. त्याच्या पलीकडं श्री रेवणसिद्ध मंदिर मूळस्थान गुंफा असं लिहिण्यात आलेलं आहे. आणि इथून जे अंतर आहे ते 0.5 किलोमीटर दाखवतं, म्हणजे 500 मीटरच्या आसपास हे अंतर आहे. आणि त्याच्याच खाली लिहिलं आहे पहा, काय लिहिलेलं आहे, श्री सुळकाई देवी मंदिर असं लिहिण्यात आलेलं आहे. तसेच विटा नगर परिषदेचा अजून एक बोर्ड आहे. आणि या ठिकाणी कामाचं नाव जो रस्ता झालेला आहे त्या रस्त्यासंदर्भात ज्यांनी काम केलं तो बोर्ड आहे. हा खालून विट्यातून आलेला मार्ग आहे पहा, आणि हा वरून रेणावी या गावातून आलेला मार्ग आहे. इथून असंच आत आल्यानंतर तुम्हाला हे मूळस्थान जे ठिकाण आहे ते ठिकाण सापडेल. या रस्त्यानं तुम्हाला जावे लागेल. आणि त्याच रस्त्याने जर तुम्ही पुढे गेला तर त्या ठिकाणी आहे सुळकाईचं छानपैकी मंदिर आहे पहा. हा रस्ता आहे पहा. हे असं वातावरण आहे, एकदम छान असं वातावरण आहे. टेकडीवर जाण्यासाठी हा असा मार्ग आहे पहा. वरती रेवणसिद्धाचं मूळस्थानचं मंदिर वरती टेकडीवर आहे आणि घाटातून हे जवळच आहे. तर असा रस्ता आहे. रस्त्याची रुंदी खूप जास्त आहे पहा. असा रस्ता आहे. आज सुट्टीचा दिवस असल्या कारणानं आलोय. अरे शांत बस बाळा. काय बोलायचं आहे का तुला? काय बोलणार आहे तू? चिमणी चिमणी बर. रस्त्याकडलाच हा बोर्ड आहे पहा. आणि या बोर्डवरती काय लिहिलंय पहा, रेवणसिद्धांची ही पवित्र देवभूमी कचरा मुक्त करूया. खूप छान असा विचार आहे पहा. निसर्ग असे शिक्षक शिवार, त्याचे पुस्तक बोली त्याची शिका, ज्ञान देईल फुका. बरोबर आहे. याचा भावार्थही खूप छान होतोय पहा. खूप छान असा बोर्ड आहे. आणि हा जो बोर्ड आहे तो लावलेला आहे विश्वात्मा सोशल असोसिएशन विटा यांच्यामार्फत हा बोर्ड लावलेला आहे. कार्यालय सद्गुरू हॉस्पिटल विटा आणि खाली फोन नंबरही दिलेला आहे पहा. खूप छान असं ब्रीदवाक्य आहे. निसर्ग असे शिक्षक शिवार त्याचे पुस्तक बोली त्याची शिका, ज्ञान देईल फुका. हा एक छानपैकी विचार आहे. आणि ह्या विचाराचं विश्लेषण पाहूया कोण सांगतंय. कमेंट करा मला कमेंटमध्ये, बघूया याचं विश्लेषण कोण सांगतंय ते. मंदिराच्या आवारामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत पहा. आणि हे पहा वातावरण. या ठिकाणी स्टॉल आहेत पहा, परंतु हे स्टॉल बंद दिसत आहेत. 4 वाजता उघडतील असं वाटतंय. हा पहा मंदिराचा परिसर. खूप छान असा मंदिराचा परिसर आहे. डाव्या बाजूला ही झाडे दिसत आहेत पहा. मस्तपैकी दगडाचा कट्टा आहे आणि पूर्णतः ब्लॉक घातलेले आहेत पहा पूर्ण ग्राउंडवरती. असा परिसर आहे. तिथं बसायला आणि तिथं पण आहे. काय आहे बरं? 3 बेंच बसायला आहे. बर, 3 बेंच आहेत. बर. आणि तिथं दुकान आहे. दुचाकी तुम्ही बाहेर लावू शकता. आणि अशी बाकडे आहेत पहा. मंदिराच्या परिसरामध्ये बसण्यासाठी बाकडे आहेत. मंदिराचा जो परिसर आहे तो असा आहे पहा पूर्णतः. खूप छान आणि शांत असं वातावरण आहे पहा. आता इथं खाली पार्किंगसाठी सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. ॲक्च्युली हे मंदिर जे आहे ते उंचावरती आहे. आणि उंचावरती असल्या कारणाने डाव्या बाजूला जर तुम्ही गेला तर डाव्या बाजूला इकडं पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. मंदिराच्या परिसरामध्ये हे बोर दिसते पहा, बोरवेल. आणि या बोरवेलमधून या मंदिरास पाण्याचा पुरवठा होतो. हे पहा इकडे ही बाकडे आहेत. इथून अशी खाली जाण्यासाठी जागा आहे. पायऱ्या आहेत पहा.
आणि या बाजूला डाव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही जर चारचाकी वाहन जर घेऊन आला तर या ठिकाणी पार्किंगची उत्तम अशी सोय करण्यात आलेली आहे. पहा, खूप छान अशी पार्किंगची सोय आहे. मंदिराला लागूनच या ठिकाणी काही घरं आहेत, वसाहत आहे लोकांची, लोक राहतात इथं. आणि हे पहा, अशी झाडं आहेत. पहा, मंदिराच्या बाजूबाजूनं अशी झाडं लावलेली आहेत. विस्तृत अशी जागा आहे. खूप छान वाटतंय. कोण गेले? तर या ठिकाणी मंदिराच्या डाव्या बाजूला वरती एक भक्त निवास आहे. पहा, दुमजली भक्त निवास आहे. आणि याच रस्त्यानं पुढं गेल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूनं सरळ वरती गेल्यानंतर सुळकाई देवीचं मंदिर आहे. एका दिवसामध्ये तुम्ही 2 स्पॉट करू शकता. हा असाच रस्ता वरती सुळकाईकडे जातो. आता मंदिराची दर्शनी बाजू पहा, पूर्णतः दगडी बांधकाम आहे. वरती एक मजला आहे छोटासा. मंदिराच्या उजव्या बाजूनं सुद्धा जाण्यास एक एंट्री आहे फिरून गेल्यानंतर. आणि ही मंदिराची दर्शनी बाजू. मंदिराच्या बाहेर असे पार्किंगची सोय आहे. बाहेर दुचाकी तुम्ही उभा करू शकता या ठिकाणी. पहा, हा खालून आलेला रस्ता आहे. हा रस्ता असाच डाव्या बाजूने वरती जातो. डायरेक्ट सुळकायला हा रस्ता, डायरेक्ट वरती हा रस्ता गेलेला आहे. मंदिराचा हा दर्शनी भाग आहे. असं आतमध्ये या ठिकाणी पहा, इथून तुम्ही गच्चीवरती जाऊ शकता. हा रस्ता आहे. एक खिडकी आहे. पहा, इथं मंदिराचा परिसर पहा, खूप प्रशस्त असा मंदिराचा परिसर आहे. हे पळसाचं झाड आहे. पहा, हे पहा, खूप मोठं झाड आहे पसरलेलं. हे पहा मंदिर आहे. हा मंदिराचा परिसर पहा, खूप सुंदर असा परिसर आहे. पहा, हे वरती जाण्यासाठी वरती टोपी आहे. पहा, पूर्णतः दगडी बांधकाम. हे पहा, चिंचेचं झाड. हे पहा, तुळस आहे उजव्या बाजूला. मंदिरामध्ये तुम्ही समोरूनही जाऊ शकता किंवा या डाव्या बाजूने सुद्धा आतमध्ये तुम्ही प्रवेश करू शकता. पूर्णतः मंदिरात दगडी बांधकाम आहे. भक्तगणांना बसण्यासाठी पहा जागा ही या ठिकाणी आहे. दिवसभर जरी तुम्ही बसला तर या ठिकाणी दिवस कसा निघून जाईल हे तुम्हाला समजणार पण नाही. ठिकाणी नंदी आहे. रेवणसिद्ध प्रसन्न मूळस्थान. मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश करत आहोत. हा आहे नंदी. आणि हे पहा, श्री रेवणसिद्ध प्रसन्न. खूप छान असं मंदिर आहे. हे पहा, असा गाभारा आहे मंदिराचा. इथे एक गणपतीची मूर्ती आहे. पहा,
नागदेवता आहे, शंभूदेवाची पिंड आहे. पहा, आणि इथं पहा ग्रह आहेत. पूर्वी ग्रहांची पूजा केली जायची. मंदिरामध्ये स्वच्छता चालू आहे. हे पहा, इथे एक नंदी आहे आणि तुम्ही देवाचे दर्शन घेतल्यानंतर जेवण करू शकता, झाडाखाली बसू शकता. बरोबर मंदिराच्या पाठीमागे एक नंदी आहे. हे पहा, ज्यावेळेला कार्यक्रम असतात त्यावेळेला या ठिकाणी जेवण बनवलं जातं, प्रसाद बनवला जातो आणि हा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो. पहा, इथे एक नंदी आहे. या ठिकाणी छोटंसं मंदिर आहे. पहा, मंदिराचा वरती जो भाग आहे तुम्ही पाहत आहात, हा मजला जो आहे, या मजल्याला आपण सज्जा असे हे म्हणतो. या ठिकाणी हे पहा भाविक वरती गेलेले आहेत. वरून सुद्धा विठ्याचा जो सीन आहे, तो विठ्याचा सीन चांगला दिसत आहे. समोरचा जो फ्रंटचा भाग आहे, या ठिकाणी असा हा पत्रा लावण्यात आलेला आहे फोटो ह्याला घाल. जेणेकरून पावसाचं जे पाणी आहे ते आत जाऊ नये. तर आपण सजावरती जाऊया वरती आणि सीन काय आहे पाहूया वरून, सिनरी. ह्या दगडी पायऱ्या आहेत पहा पूर्णतः, आणि असा वरचा सीन आहे पहा. ह्या बाजूला गाव आहे पहा. हा मंदिराचा उत्कृष्ट असा परिसर. पूर्णतः घाटाचा भाग आहे आणि या घाटातच वरती डोंगरावरती हे ठिकाण आहे. तर या ठिकाणी हे चिंचेचं झाड आहे पहा वरती आलेलं, आणि झाडाला चिंचा आहेत पहा. चिंचा तोडण्याचं काम चालू आहे. शिव काय आहे, चिंचा आहेत ना? कुठं आहेत चिंचा? हे पहा, झाडाला चिंचा आहेत मस्तपैकी. हा हा हा, आम्ही शाळेत असताना हे अशा चिंचा खायचो मिठाबरोबर, चटणीबरोबर. खूप छान लागायच्या. हे डोंगरावरती ठिकठिकाणी तुम्हाला पवनचक्क्या दिसतील. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही फोटोशूटला आला तर फोटोशूटसाठी अतिउत्तम अशी जागा आहे. चारी बाजूने डोंगर आहे, परिसर एकदम झकास आहे, झकास. आणि तुम्ही जर फोटोशूट केलं तर एक नंबर फोटो येणार मित्रांनो, एक नंबर. हे पहा, पाठीमागं हे झाड किती छान वाटतंय.